मागे तू ओके. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अग्निवीरसाठी जे कशा पद्धतीची भरती असणार आहे याच्याबद्दल थोडं आपण ग्राउंड कशा पद्धतीचा असणार आहे, मेडिकल कशा पद्धतीचा असणार आहे आणि पेपर कशा पद्धतीने असणार आहे याची सुरुवात एक थोड्या वेळेमध्ये आपण एक प्रकारची भरती या बोर्डवरती भरती कशा पद्धतीने असणार आपण भरती इमॅजिन करणार आहे, बरोबर का. तर आता हे जे अग्निवीरची मुलं आहेत आपली यांचं कमीत कमी आपलं 17.5 ते 21 म्हणजे तुम्हाला अनुभव हा कमी असतो. ज्या प्रकारे पोलीस भरतीची मुलं आहेत त्यांना अनुभव हा बराच असतो, परंतु अग्निवीरची मुलं जी आहेत ती सगळी लहान आहेत. त्यांना बाहेरचं नॉलेज किंवा बाहेर फिरणं भरती कशा प्रकारची असते हे माहिती नसते. तर आता सुरुवात करूया आपण. भरतीची सुरुवात कशी असते, फॉर्म भरल्यापासून जे जॉईनिंगपर्यंत जी एक प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला अगोदरच माहिती असणं गरजेचं आहे की जागेवरती ग्राउंड लेवलला भरती कशा पद्धतीने चालते, किंवा मित्र सांगतोय म्हणून अशी भरती आहे, ती सांगतो म्हणून अशी भरती आहे, तो भरती झाला म्हणून तो भरती झाला असा विषय नाही. आपल्याला इत्थंभूत माहिती असणं त्याच्याबद्दल गरजेचं आहे. तर आता सुरुवातीला आपले 12 मार्चपासून आता फॉर्म भरायला चालू झालेत, बरोबर. 12 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत फॉर्म भरायला चालू आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये अग्निवीरमध्ये पण वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये सोल्जर जीडी असेल, त्यानंतर सोल्जर टेक्निकल असेल, सोल्जर नर्सिंग असेल किंवा सोल्जर क्लर्क असेल आणि सोल्जर ट्रेडमन असेल. हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्यांची वेगवेगळी क्वालिफिकेशन त्याचं वेगवेगळं असेल. ते काय ते आपण याच्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणारच आहे. परंतु फॉर्म भरल्यानंतर आपली प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे पुढं तर ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आता फॉर्म भरला तुम्ही, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट येणार लेखी परीक्षेचं. पहिल्यांदा लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षा जी असणार आहे तुमची हे 50 क्वेश्चन आहेत. ते 50 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला 100 मार्कासाठी असणार आहेत. ते 50 क्वेश्चन जे आहेत ते 100 मार्कासाठी. मग त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज ह्याचे जे प्रकार आहेत असे 50 क्वेश्चन आहेत. 2 मार्काला 1 क्वेश्चन असतो. त्यानुसार पहिल्यांदा लेखी परीक्षेचं मेरिट लागलं जातं. लेखी परीक्षेचं मेरिट झाल्यानंतर तुम्हाला फिजिकलसाठी क्वालिफाय व्हावं लागतं. ह्याच्या अगोदरच्या जे भरती होते अग्निवीर व्हायच्या अगोदर ऑनलाईन वगैरे काय नव्हतं. 2014च्या अगोदर ऑनलाईन हा प्रकार नव्हता. डायरेक्ट एअरो डिक्लेअर व्हायचं. त्या ठिकाणी मग 5-6 जिल्हे एक साथ, उदाहरणार्थ कोल्हापूर एअरो पहिला होता. कोल्हापूर एअरोमधली 5 ते 6 जिल्ह्याची मुलं एकत्रित एकाच दिवशी भरती असायची. पहिली 6 महिन्याला 3 महिन्याला भरती निघायची. ऑनलाईन नसल्यामुळं बघा गोंधळ कसा होत होता. ऑनलाईन नसल्यामुळं सगळी मुलं एक साथ यायची. तिथं आल्यानंतर मुलांची गर्दी भयंकर असायची. मग कोण डॉक्युमेंटमध्ये हाईटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काढतात. आता तुमची लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी क्वालिफाय झाल्यानंतर मेरिटमध्ये बसल्यानंतर ग्राउंडच्या क्वालिफायमध्ये तुम्ही आलेला असतात. ग्राउंडचं फिजिकल डेट येते. फिजिकल डेट आल्यानंतर आपण फिजिकलला उतरत असताना कशा पद्धतीने जायचं, फिजिकलला जात असताना आपण मेडिकलच्या तयारीने, ही वाक्य माझं शेवटपर्यंत लक्षात ठेवा. ग्राउंडला जाताना म्हणजे फिजिकल तुम्ही ग्राउंड 1600 मीटर पुलअप्स मारत असताना त्या भरतीला उतरत असताना आपण मेडिकलच्या तयारीने जा असं का सांगतो, कारण आपल्या शरीरामध्ये वयानुसार झालेले बदल, आपल्या शरीरामध्ये एकदम स्वच्छता म्हणजे पायाची नखं काढणं असतील, केस आपले अप टू डेट डोक्याचे असतील किंवा गुप्त अंगाची जागा असेल, तुम्ही एकदम क्लीन करून जायचे जाताना. ते कारण ग्राउंड झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेडिकल तिथे करून घेतात किंवा 1-2-4 दिवसानंतर तारीख पुढे दिली तर चांगली वेळेला काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु आता सुरुवात आपल्याला ग्राउंडची करायची आहे. ग्राउंडवरती गेल्यानंतर आपल्यापाशी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट म्हणजे काय तर मग तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, 10वीचं मार्क लिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्यात दाखला किंवा शाळा सोडल्यात दाखला नसेल तर आपल्यापाशी बोनाफाईड कॉलेज असेल, ही डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर आता सुरुवात तुमचं समजा की 1 तारखेला तुमचं ग्राउंड आहे. तुम्हाला 30 तारखेला संध्याकाळी तिथं जावं लागतं. रिपोर्टिंग टायमिंग जरी तुमचा 2 वाजताचा संध्याकाळच्या पहाटेचा 2चा टायमिंग किंवा 3चा टायमिंग दिलेला असतो, परंतु त्या ठिकाणी मुलं जे आहेत कॉम्पिटिशन एवढं असतं की सुरुवातीला मुलं 12 वाजल्यापासून 10 वाजल्यापासूनच गेटवरती उभा असतात फिजिकलच्या याच्यावरती. कारण माझा नंबर पहिल्या नंबरला आल्यानंतर सुरुवातीला गर्दी कमी असते असं काही नसतं मित्रांनो. आपण ज्या वेळेस ग्राउंडवरती उभा असतो, ग्राउंडला गेल्यानंतर सुरुवातीला आता समजा आता हा ट्रॅक आहे आपला, अशाच प्रकारचा ट्रॅक. आता मुंबईसारख्या ठिकाणी सिंथेटिकचं ग्राउंड आहे म्हणजे
त्याच्यावरती मॅटवरती ग्राउंड आहे मुंबईसारख्या ठिकाणी. बाकीच्या ठिकाणी कोल्हापूर एआरओ असेल किंवा पुणे एआरओ असेल, ह्या ठिकाणचे भरते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी असतात ज्यांच्या ह्या ठिकाणी मातीमधलं ग्राउंड आहे, मातीचं ग्राउंड आहे. आपले 400 जसं की आपल्या अकॅडमीमध्ये 400 मीटर ट्रॅक लाल मातीचा सेम, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. ट्रॅकवरती गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हा जो ट्रॅक आहे तो आतमधल्या साईडला असतो. प्रत्यक्षात तुम्हाला गेटवरती गेल्यानंतर समजा आता हा 400 मीटरचा आपला ट्रॅक आहे, ह्या ट्रॅकवरती गेल्यानंतर आता इथून स्टार्ट पॉईंट आहे, परंतु ह्या स्टार्ट पॉईंटवरती जायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? संध्याकाळी जर तुम्ही हे समोर आता हे स्टार्ट पॉईंट आहे, ह्या स्टार्ट पॉईंटवरती जायचं म्हणल्यानंतर तुम्हाला गेट असणार आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी गेटवरती ह्या रस्त्यावरून जर तुम्ही आला बाहेरून कुठूनही, समजा आता पुणे एआरओची भरती पुण्याला आहे, पुण्यावरून तुम्ही रस्त्यावरून ह्या ठिकाणी आला, ह्या गेटच्या आतमध्ये इथं गेटच्या आतमध्ये येणार तुम्ही. गेटच्या आतमध्ये आल्यानंतर सगळी मुलं असणार आहेत ओळीने बसलेली, ह्या स्टार्ट पॉईंटपर्यंत असतो. प्रत्येक 100-100, 200-200 मीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला तास, दीड तास, 2 तास एका जागेवरती बसवतात नंबरनं. कारण ती त्यांची चुकी नाहीये, मुलांची गर्दी एवढी असते त्या ठिकाणी की मुलांना असे ग्रुपनाशी बसवतात. ज्यावेळेस तुम्ही इथं स्टार्ट पॉईंटवरती जाता, स्टार्ट पॉईंटच्या अलीकडे सुरुवातीला तुमची हाईट चेक केली जाते. जे काय क्रायटेरिया ठरलेला 168 सेंटीमीटरचा प्रत्येक आपलं सोल्जर टेक्निकलला हाईट थोडी कमी 167 आहे, जीडीला 168 आहे, त्यानंतर क्लर्कला 162 आहे. अशी वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार इथं ज्यावेळेस तुम्ही गेटवरती असताय सुरुवातीला, ह्या ठिकाणी सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, सोल्जर जीडी ही सगळी एकत्रित असणार ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही मेन गेटवरती जाल आतमध्ये, एंट्री गेट ग्राउंडवरती जायचं आहे, त्या ठिकाणी इथं डिवायडेशन होणार सगळ्या मुलांचं. डिवायडेशन म्हणजे त्यामध्ये सोल्जर क्लर्कवाला वेगळा, सोल्जर जीडीवाला वेगळा. जे फॉर्म तुम्ही भराल त्या पद्धतीनं ह्या तुमच्या आवेदन अर्जावरती दिलेला असते. किंवा मला तुम्ही कोणत्या आहेत, सोल्जर क्लर्कवाला वेगळा झाला, सोल्जर टेक्निकल, सोल्जर जीडी ही वेगवेगळे झाले. वेगवेगळे झाल्यानंतर तुमची हाईट चेक केली जाते. हाईट चेक झाल्यानंतर तुम्हाला एक पर्ची दिली जाते. पर्ची दिल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर येतो. त्या पर्चीवरती तुमचा RMDS नंबर असतो. RMDS नंबर तुमच्या त्या पर्चीवरती दिलेला असतो, त्याच्यावरती एक फोटो तुमचा चिटकवलेला असतो. ती चिटकवल्यानंतर ते आपल्याला पर्ची हातामध्ये घेऊन ह्या ठिकाणी सगळी एक 200-250 ते 300च्या आसपास, आता 200-250-300 जास्तीत जास्त 400 पर्यंत मुलं सोडतायत. परंतु पूर्वी 2014च्या अगोदर एवढ्या ट्रॅकवरनं 500, 600, 700 मुलं सोडत होती. एवढ्या ट्रॅकवरनं 10 मीटर ते 15 मीटरचा ट्रॅक रुंदी असतो, त्याच्यामधनं पूर्वीची मुलं कशी पळत होती, 600-700 मुलं एकसाथ पळत होती. आता खरी कसरत आपली कुठं असणार आहे? ग्राउंडला. अख्खा महाराष्ट्र, ऑल इंडिया सगळी मुलं भरतीची प्रॅक्टिस करतायत, भरपूर टाइम घेतात. गावाकडे असताना किंवा आपण ग्रामीण भागातली सर्वच मुलं आहेत. ग्रामीण भागामध्ये असताना आपण ज्यावेळेस 1600 मीटरचं टायमिंग काढतो, त्या 1600 मीटरच्या टायमिंगमध्ये तिथल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हिथं जे आपण पळतो ते फ्री स्टाईल पळत असतो. जो तुम्ही पहिल्या गेटपासून गेटपर्यंत गेलेला असता का, त्यावेळेस तुम्हाला हर एक तर नमुने भेटलेले असतात. मुलं ज्यांचा काही संबंध भरती नसतो, हौशे गौशे 900 अशा प्रकारे सगळे आलेले असतात. ह्या ठिकाणी तुमचं मनाचं मनोबल खचवण्याचं किंवा तुमचं मन अस्थिर करण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये घबराट करणारी मुलं भरपूर भेटणार आहे ती. त्याच्यामुळे हिथून जात असताना आतमध्ये कुणाशी जास्त चर्चा करत बसायचं नाही, बोलायचं नाही की त्याला विचार नाही तुझा टायमिंग किती आहे रे बाबा, माझा टायमिंग किती आहे, ह्याला कुणालाही सांगायचं नाही. जे आपल्याला माहीत आहे, आपण गाजवणार आहे, आपण मार्केट पूर्ण जामच करणार आहे, त्यावेळेस आपण आतमध्ये जाणार आहे, त्यावेळेस ते आपल्याला माहीत आहे. पण मुलांसोबत जर बोललं तर मुलांमध्ये काय होणार, तुझा टायमिंग 4:40 येतोय, माझा टायमिंग 4:30 येतोय, का तुझा टायमिंग 5:10 येतोय, 5:30 आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेस इथं गेल्यानंतर इथं पाठीमागची चर्चेमुळे आपण अस्थिर व्हायचं नाही. कारण तुम्ही लहान असतात, अग्निवीरची मुलं म्हणजे सगळ्यात लहान मुलं आहे ती, 17.5 ते 18च्या दरम्यानची मुलांना काही एवढं नॉलेज नसतं, बाहेरचं नॉलेज नसतं की समोरची व्यक्ती आपल्यासोबत कशी वागते, आपण कसं राहिलं ते अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समोरची व्यक्तीसोबत आपण कशा प्रकारे वागायचं आहे. ज्यावेळेस तुमचा इथं नंबर येईल, तुम्हाला RMDS नंबर भेटले, एक पर्ची भेटली हातामध्ये पर्ची घ्यायची आहे. पर्ची घेतल्यानं तुमचा ह्या 250-300 मुलांमध्ये, आता इथं नीट लक्ष द्या मित्रांनो, ह्या ग्रुपमध्ये ज्यावेळेस तुम्ही असताय, ही पूर्ण तुमचा ग्रुप आहे 250 मुलांचा. असं नाही की तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काही त्यांचं जावाही नाही की तुम्हाला पहिल्याच नंबरला उभा केली. तुमचा नंबर पाठीमागे आला, मध्ये आला, कुठं जरी आला तर आपल्याला फक्त त्याच्यामध्ये मुलं कातरायचे, पूर्ण कट करायचे, कट करत जायचं. मग आता ह्या 400 मीटरच्या ट्रॅकमध्ये सुरुवातीला गर्दी आपल्याला कुठपर असणार आहे, 150 ते 180 मीटरपर्यंत सुरुवातीला करवा जो आहे किंवा स्टार्ट पॉईंट. आता इथं आपण दाखवतो एक उदाहरणासाठी कॉर्नरला, परंतु काही वेळेस स्टार्ट पॉईंट पाठीमागे पण करू शकतात. ज्यावेळेस आता तुमचा समजा, आता मी स्वतः भरतीला उतरलो, माझा नंबर ह्या साईडला पाठीमागे आला किंवा इथं मध्ये आला, बरोबर. आता ज्यावेळेस माझा पाठीमागे नंबर आला
त्यावेळेस आपण समजून जायचंय आपल्याला थोडे 15 ते 20 सेकंदानं आपला टायमिंग कमी येणार, त्यामुळे आपल्याला थोडी आत्ताच कसरत करावं लागणार, आत्ताच आपल्याला थोडा जीव काढावा लागणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला इथून सोडलं जातं, हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक आतल्या बाजूनं म्हणजे ह्या लाईन पासून असा टोटल आतल्या बाजूनं 400 मीटरचा ट्रॅक असतो. परंतु हा ट्रॅक जो बाहेरल्या साईडनं जर पळाला तो, तर बाहेरच्या साईडनं म्हणजे ह्या बाहेरच्या साईडनं इथून हा ट्रॅक बाहेरच्या साईडनं 60 ते 70 मीटरनं एक्स्ट्रा असतो. मग जर एका राऊंडला तुझं 60 मीटरचं अंतर वाढत असेल तर 4 राऊंडचं 624 240 मीटर अंतर वाढतंय. नीट बारकावं आपण शरीर पायासोबत आपण डोक्यानं पण पळलं पाहिजे, कशा पद्धतीने पळायचं आहे. इथं जर नंबर आला, आता मी तुम्हाला सांगतो का आतल्या बाजूने पळला पाहिजे, इथून आतमधल्या लाईननं पळायचं आपल्याला. आतमधल्या लाईननं पळत असेल तर तुझा नंबर जर अलीकडल्या साईडला आला तर तू डायरेक्ट इकडे जाशील का? जायचं नाही. असं आपल्याला इथून बाहेरल्या साईडनं आतमध्ये अंतर कापत 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 इकडं 180 ते 190 मीटरच्या अंतरापर्यंत परत आपल्याला आतमध्ये यायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपला पहिला राऊंड होईल त्यावेळेस आपला पहिला राऊंड जो आहे तो 1 मिनिट 20 सेकंदाच्या आसपास आला पाहिजे. पहिला राऊंड 1 मिनिट 20 सेकंद. दुसरा राऊंड 1:15 ते 1:20 दरम्यान, 1:15 ते 1:20 पर्यंत दुसरा राऊंड आला पाहिजे. तिसरा राऊंड त्याच रेंजमध्ये 1:15 ते 1:20 पर्यंत. आणि जो चौथा जो राऊंड आहे आपला, तो चौथा राऊंड आपला बरोबर 1 मिनिटामध्ये बसला पाहिजे. 1:05 ते 1 मिनिटापर्यंत चौथा राऊंड आहे. आता बघा हे टायमिंग कशा पद्धतीचं आहे. पहिला राऊंड तुम्हाला नॉर्मल मारायचा आहे. पहिला राऊंड नॉर्मल मारत असताना पण अशा पद्धतीने मारायचं आपण. ह्या 250 ते 300 मुलांमध्ये पहिल्या राऊंडला पहिल्या 50 मध्ये आपण बसले पाहिजे. मी म्हणत ना तुम्हाला पहिल्या राऊंडला पहिल्या 5 मध्ये किंवा पहिल्या 2-3 नंबरमध्ये आहे असं नाही. पळत असताना सगळ्या मुलांचा अंदाज घ्यायचा आपल्याला. पहिल्या राऊंडमध्ये आपण पहिल्या 50 मध्ये 40 मध्ये आहे का. दुसऱ्या राऊंडला येत असताना आपण आपल्यामध्ये स्टॅमिना तेवढा ठेवायचा आहे. स्टॅमिना आपण ज्यावेळेस सराव करतो त्यावेळेस आपण स्टॅमिना बिल्डअप करून ठेवायचा आहे. किंवा आपण ज्यावेळेस पळतोय त्यावेळेस दुसऱ्या राऊंडचा स्टॅमिना पण आपल्यापाशी तिसऱ्या 4थ्या राऊंडपेक्षा नॉर्मल थोडा कमी जास्त झाला पाहिजे. दुसरा राऊंड मारत असताना पहिल्या 30 ते 40 विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहिजे. तिसऱ्या राऊंडला पहिल्या 20 मध्ये आणि चौथ्या राऊंडला डायरेक्ट पहिल्या 10 मध्ये बसला पाहिजे. टायमिंग पण त्या पद्धतीचं आहे आपलं. पहिला थोडा स्लो मारायचा आहे, दुसरा आणि तिसरा राऊंड नॉर्मल मारायचा आहे म्हणजे एकाच स्टेपमध्ये मारायचं. आणि चौथ्या राऊंडला जे काय आपल्यापाशी जेवढी एनर्जी आहे तेवढी मोकळी सोडून पूर्ण एनर्जी लॉस झाली तरी चालेल, परंतु चौथ्या राऊंडला जे आहे 1 मिनिट 5 सेकंदामध्ये आला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस असं याल ना तुम्हाला कोणी काढू शकत नाही. इथून 1600 मीटर झालं. 1600 मीटर झाल्यानंतर लगेच तुम्हाला पुलअप्स मारायला लावतात. आता पुलअप्स मारत असताना ज्यावेळेस आपण अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करतो पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडून पुलअप्स मारायचे आहेत. काय करायचं, पूर्ण बॉडी रिलॅक्स. नाहीतर वरती जात असताना आपण पूर्ण शरीराला तसं ताटून धरल्यासारखं करतो, तशा पद्धतीने नाही पकडायचं. पूर्ण रिलॅक्स बॉडी. वरती जाताना पण झटका देऊन वर जायचं आहे, खाली येताना सरळ. एक 10 पुलअप्स मारल्यानंतर तुम्हाला पुलअप्स जे आहेत ते 40 मार्काला आहेत आणि रनिंग जे आहे ते 60 मार्काला आहे. 5:30चा त्यांचा टायमिंग आहे. येते लक्षात. तुम्हाला त्याच्या आतमध्ये तुम्हाला यावं लागणार आहे. परंतु टायमिंग प्रत्यक्षात भरतीच्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार तर भरतीच्या ठिकाणी तुमचा टायमिंग आर्मीचा टायमिंग बघितला जात नाही. तुम्ही 300-400 पोरं सोडल्यानंतर जे पहिले 5-6 मुलं येत आहेत तेवढीच मुलं किंवा जास्तीत जास्त 15 मुलं त्याच्यामध्ये एक्सलंट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीचे ग्रुप बनवत होते. पण आता 2च ग्रुप बनवतात. पहिलं जे बनवत होते ना एक्सलंट आणि सेकंड अशा पद्धतीने 2 ग्रुप बनवत होते. आता काय ते मला वाटतं 4 ग्रुप आहेत ते बनवत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे वेगवेगळ्या पद्धतीने. पहिला ग्रुपवाला जो आहे तो 60 मार्काचा आहे, दुसरा आहे तो 48 मार्काचा, तिसरा आहे काय ते 36 मार्काचा आणि चौथा काय तर 28 मार्काचा. अशा पद्धतीने तुमच्या मार्काचं डिवायडेशन 1600 मीटरचं केलेलं आहे.